पवार आणि बॉलिंग मार्क वरती सागर जाधव. सागर 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 समीकरण पाहायला मिळतात आता या चालू मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ मातब्बर संघ, दोन संघ तुल्यबळ संघ त्यांच्या जवळ आपण पाहतोय. बॅटिंग युनिट बॉलिंग युनिट अगदी दर्जेदार आहे, लाजवाब आहे. त्यांचा खेळ देखील तसाच राहिला आतापर्यंत. सागर जाधव टू सागर पवार. खोलवर टप्प्याचा चेंडू या विसर दिशेला इलेक्शनच्या हाताला चटका देऊन चेंडू सीमारेषे पार होतोय फरार. 4 धावा. महेश येताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती ज्यांनी मात्र मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. ओहो यावेळी देखील चांगला फटका आला. याच्यावरती धावा किती येतील? विकेटचं पतन. कॅच कंप्लीट केली जाते परंतु फटका चांगला होता. पिकअप शॉट पाहायला मिळाला होता. चेंडू अगदी आपण पाहतोय पायावरती फेकी केला होता. तदनंतर जो पिकअप शॉट परंतु त्याच्यावरती झेल चांगली प्रवीण यांच्या माध्यमातून म्हणजे पहिला झटका लागतोय. अर्थातच टीम पाहायला गेलं तर
साखरवाडी संघाला. बॅटची कडा स्लिपरी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक रन कंप्लीट केली जाते. सागर पवार यांच्यावरती मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिले कारण की मागील ओव्हरचा शेवट 2 मोठ्या फटक्यांनी केला होता. या ओव्हर मध्ये काय पवित्र धारण केला जाईल सागर पवार यांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. 4 बॉल शिल्लक आहे त्या ओव्हर मधील. नो बॉल. एसा खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर होत असताना पंच कळवतात की नो बॉल आहे म्हणजे येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या रनने 19 वरती जाऊन पोहोचते. यावेळी देखील फटका चांगला खेळला जातोय. अगदी चेंडू जवळ जाऊन हा फटका खेळला जातोय. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला गेले तर इन्क्रीज होणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 2 धावेने वाढत असताना 21 धावा पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटीने खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असतील वेगाने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सचिन जाधव. फेकी केला जातो. दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकिंग एंड. धावा कंप्लीट केला जात आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना स्ट्राइक स्वतः जवळ ठेवले जाते. 4 बॉल पूर्ण झालेत ओव्हर मधील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 23 धावा पाहायला मिळतात. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळी बीट केला जात आहे. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते जो मात्र मातीचा सुगंध देऊन जाते सागर पवार यांना. डॉट बॉल बिंदी गेंद निर्धाव चेंडू. आता ओव्हर मधील शेवटचा बॉल फेस करतील सागर पवार. अपील तर उचलून धरली जाते. पंचांजवळ अपील उचलून धरले. अगदी मात्र आपण पाहतोय पंचे अपील फेटाळून लावतायत. अगदी पंच शहानिशा करून आपण पाहतोय डिसिजन कळवतील आपल्या जवळ याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅटर आउट. अगदी पंच आपण पाहतोय जवळ आपण पाहतो टीम राजधानी पाबळवाडी संघाने अपील उचलून धरली होती. 2 पंच आले चर्चा केली तदनंतर डिसिजन कळवला की बॅटर बाद असेल. त्यावेळी मात्र आपण पाहतोय सागर पवार आता मात्र थोडेसे नाराज होऊन माघारी जात आहेत परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा.
पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू आला होता, त्याला मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरतून एक दर्जेदार फटका, नेत्रदीपक फटका, सुरेख फटका जो मात्र रोशनच्या बॅट मधून आलाय. संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळी फुल टॉस बॉल होता, वेगाने घेऊन काढला जातो डीप मध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चुका होत आहेत, याच्यावरती धावा पळून काढायचे आहेत. यावेळी अगदी मात्र आपण पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहिलाय. दोन बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा. मात्र आपण पाहतोय पुनरागमन केलं जात आहे अचूक टप्प्यावरती. अगदी मात्र आपण पाहतोय अचूक लेंथ लाईन आणि यावेळी मात्र स्वतःला सिद्ध केलं जात आहे निलेश सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. मिळवली जाते एक महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज युवराज झाला होता, तो पहिल्या चेंडूवरती माघारी. मध्ये जो स्ट्रायकिंग एंड वरती आता खेळ केला आहे, स्ट्रायकिंग एंड वरती रोशनला आणणं गरजेचं आहे, जर्सी नंबर 09. ओहो, फटका खेळलाय, पुन्हा एकदा शरीरावरती फेकी केला होता, त्याला मात्र सरळ फेकून दिलाय सीमारेषे पार. हा दमदार षटकार. चांगला चेंडू आहे, लोवर फुल टॉस, क्षेत्ररक्षक माही, कॅच कंप्लीट. अगदी अचूकता येते, परंतु षटकार खर्च केल्यानंतर येते, ही कहाणी राहिली या ओव्हरची. नाहीये यावेळी चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय. पाहायला गेलं तर नॉन स्ट्राइक एंड, एक रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल. आता यावेळी दुसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होईल, एक रन येते आणि एका धावेने आपण पाहतोय ओव्हर संपेल, इनिंग संपेल, इनिंग ब्रेक होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 रन टू विन आहे. टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला याची देखील नोंद घ्यायची आहे. जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. फडतरवाडी विरुद्ध वाघजाईवाडी, दोन्ही संघाचे कॅप्टन येतील. टॉस केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला टॉस का बॉसचा मंच आहे, तिथं हा टॉस केला जाणार आहे. प्रथम फेरीमधली मॅच असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. फडतरवाडी विरुद्ध वाघजाईवाडी.
धावांची. पहिला बॉल अगदी मात्र आपण पाहतोय लेग बिफोर विकेट असते इथे ग्राह्य तर जरूर अपील केली असते, परंतु यावेळी लेग बायच्या स्वरूपाची 1 रन आणि लेग बायच्या स्वरूपाच्या धावेने धावफलक देखील खुला होतोय. एक बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धाव पाहायला मिळेल. 38 रन टू विन आहे. 38 धावांचं एक छोटंसं लक्ष 3 ओव्हर मध्ये, परंतु या कशा धावा खर्च केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे गोलंदाजांच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळी डॉट बॉल येतो. काय डॉट बॉल आहे. 2 चेंडू कंप्लीट. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अगदी 3 ओव्हरची मॅचेस आहेत, त्यामध्ये पहिली ओव्हर मेंडेटरी पॉवर प्लेची, त्यामध्ये गोलंदाजी वारंवार चांगली करतोय, चांगली हाताळतोय श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब साखरवाडी संघाकडून सागर केंजळे. फटका खेळलाय, मिसिस स्ट्रोक आहे, मिड विकेट रिझन, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल होत आहे. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता 3 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले. एक धाव खूप महत्वाची आहे. एक धाव रोखण्यासाठी तळमळ आपण पाहतोय सागर पवार यांची, कारण की प्रत्येकाला या चॅम्पियन ट्रॉफी वरती नाव कोरायचं आहे, आपल्या गावाचं नाव या चॅम्पियन ट्रॉफी वरती कोरायचं आहे. यासाठी प्रत्येक जण एक धावेसाठी प्रयत्न करतोय, एक धाव रोखण्यासाठी देखील प्रयत्न करतोय. मिसिस स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतो. मिसिस स्ट्रोक यावेळी तो क्षेत्ररक्षक ढूंढला जातोय, तो क्षेत्ररक्षक शोधला जातोय. यावेळी सिंगल येते. 4 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. बॉल रन समीकरण पाहायला मिळत आहे. आउट कॉर्नर रिजन म्हणजे डीप मिड विकेट रिजन पूर्णपणे रिकामा. याच्यावरती 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने धावफलक पुढे जातोय. यावेळी थोडंसं समीकरण फसलं जात आहे. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. यावेळी आता 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 10 धावा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आणि टॉस देखील केला जाईल. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान शिवाजी बोरगे साहेब, भारतीय सेनेत दाखल असलेले जवान, आपण असाल तर या. आणि यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस देखील केला जाईल. फडतरवाडी विरुद्ध टीम वागजायवाडी. विलास भाऊ यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो या मॅचचा. विलास भाऊ या, तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बारा चेंडू मध्ये 28 धावांची गरज. थोडासा आपण पाहतोय वाईट चेंडू येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेने भर पडते. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते 11 धावा. नो बॉल, बीमर चेंडू. अगदी मात्र आपण पाहतोय बोनस बॉल असेल का टीम, अर्थातच आपण पाहतो राजधानी 11 पाबळवाडी संघाला 2+1 टोटल 3 धावा येणार आहेत आणि येणारा चेंडू देखील फ्री हिट्स असेल. यानंतर होणारी मॅच आहे फडतरवाडी विरुद्ध टीम वागजायवाडी संघ. फडतरवाडी संघ टॉस विन झाली, इनिशिएटिव्ह टू बॉल फर्स्ट, म्हणजे आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतोय. फलंदाजी करावी लागेल वागजायवाडी संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे.
अगदी बीमरसाठी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातोय आणि थर्ड अंपायर देखील जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिसिजन पेंडिंग ठेवला जातोय थोड्याच वेळामध्ये तो देखील तुमच्यापर्यंत कळवला जाईल प्रत्येक संघाला आपण पाहतोय प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू दिला जाईल फक्त थ्रो गोलंदाजसाठी तो रिव्ह्यू तुम्ही वापरू शकत नाही याची देखील नोंद घ्यायची एक अट असेल रिव्ह्यू साठी याची देखील नोंद घ्या अगदी बीमरसाठी आपण पाहतोय रिव्ह्यू चेक केला जातोय एक एक धाव खूप महत्वाचे आहे एक एक रन खूप महत्वाचे आहे त्यांना माहिती आहे सागर पवार संघ कर्णधारांना आपण पाहतोय ते माहिती आहे त्यांना एक एक धाव किती महत्वाचे असेल त्यासाठी हा रिव्ह्यू घेतला जातोय थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत कळवलं जाईल माननीय सन्मान्य आदरणीय श्रीमान शिवाजीराव बोरगे भारतीय सेनेत आपण पाहतो दाखल असलेले जवान या आपला देखील आम्ही महत्वाचा मान सन्मान सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करतोय त्या मान सन्मानाचा स्वीकार तुम्ही करायचा आहे मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान शिवाजी बोरगे साहेब फौजी भारतीय सेनेत आपण पाहतो दाखल असलेल्या या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा अभिमान अर्थात शिवाजीराव बोरगे आपला देखील आम्ही इथे महत्वाचा मान सन्मान करतोय या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रामजी सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही हा महत्वाचा मान सन्मान करणार आहोत असा नो बॉल असेल थर्ड अंपायरच्या माध्यमातून कळवलं जाते की हा नो बॉल बोरकेवाडी गावचे सुपुत्र आपण पाहतो एसीपी नायब सुभेदार अर्थातच 25 मराठा लाईट इन्फंट्री शिवाजी आनंदरावची बोरगे आपण पाहतोय 25 वर्षीय भारतीय सैन्य दलामध्ये अखंड देश सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि एक महत्वाचा मान सन्मान केला जातोय या भारत मातेची सेवा मात्र करणारा जवान आपण पाहतोय जो मात्र बोरगेवाडी गावचा सुपुत्र आणि या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा सुपुत्र आहे अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान एसीपी नायब सुभेदार शिवाजी आनंदरावजी बोरगे साहेब यांचा देखील आम्ही महत्वाचा मान सन्मान करतोय आणि तुम्हाला देखील साहेब पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू सो मच पंच मागील चेंडूवरचे धावा किती होत्या 9+2 टोटल 3 धावा थँक्यू आता संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 16 धावा एक बॉल पूर्ण 16 धावा यावी इनसाइड एज देखील आणि एक सूचना असेल जी वारंवार दिली जाते जर कोणत्या संघाला रिव्ह्यू घ्यायचा असेल कोणत्या निर्णयावरती रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त 15 सेकंदाच्या आतमध्ये घेऊ शकता याची देखील नोंद घ्यायची अन्यथा 15 सेकंदाच्या नंतर जर तुम्ही तो रिव्ह्यू घेतला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही याची देखील नोंद घ्या 2 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा यावेळी फॉलोअप केलं होतं फलंदाजाला परंतु फलंदाज देखील चतुर आहे यावेळी लिव्ह केला जातोय वाईट बॉल येतोय आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले 2 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा 10 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धाव्यांची गरज असेल टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला पुढील फेरीमध्ये टिकून राहण्यासाठी 10 मध्ये 20 बनवायचे आहेत येणारे 4 चेंडू खूप महत्त्वाचे दोन्ही संघांसाठी
स्विच हिट सचिन जाधव यांच्या बॅट मधून फिल्डिंग रिस्ट्रिक्शन वरती येणारा फटका, फिल्डिंग पोझिशन वरती येणारा फटका, डाइव लगावली जाते, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये फील्ड केला जातोय, तोपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत 3 आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. नितीन बॉलिंग मार्क वरतून गोलंदाजी करतोय. थोडंसं पाहायला गेलं नितीनच्या माध्यमातून एक्स्ट्राचे रन भरपूर खर्च केलेत, 3 बॉल त्याचे देखील पूर्ण झालेत, अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फटका खेळलाय, ओय डोक्यावरतून ट्रॅव्हल झालाय, याच्यावरती मिळत आहे 4 धावा, हा दमदार चौकार. पूर्ण झालेत, चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर गिरक्या घालतोय, यावेळी गिरक्या घालत असताना चेंडू सरळ जमिनीवरती आदळला जातोय, जमिनीला दान केला जातोय. यावेळी आता 1 रन तर येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 5 बॉल पूर्ण, हा एक शेवटचा बॉल खूप महत्वाचा असेल टीम साखरवाडी संघाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात केलाय, त्याच्या डोक्यावरतून 1 बाउन्स, 4 धावा, 7 चौकार आहे आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज, 6 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. व्हाईट बॉल येतोय, एक एक्स्ट्राची रन येते, संघाची धावसंख्या धावफलकावरती आता एक्स्ट्राच्या रनने इन्क्रीज होते, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 32 रन, 32 धावा धावफलकावरती. अजून एक वाईड एक्स्ट्राची रन, संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 5 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. विकेटचं पतन, आता 4 मध्ये 5 बनवायचे आहेत. येणारा नवीन फलंदाज नौका असणार आहे, तो मात्र थोडासा वेळ घेईल का, मॅच मध्ये नवीन समीकरण तयार होतील का हे देखील पाहावं लागेल.
मध्ये 5 धावांची गरज. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये तोच मागील मॅचचा मॅच विनर लक्ष्मण आलाय, परंतु तो नॉन स्ट्राईकला आहे. आता 3 मध्ये बनवायचे 4. जर हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये आपण पाहतोय रंगत निर्माण होणार आहे. फटका खेळलाय, मिड विकेट रिझन. क्षेत्ररक्षक धावतोय. धावा किती? पहिल्या आठवड्यात चेंडू फील्ड नॉन स्ट्राइक अँड डेंजर झोन. यावेळी काय घडणार आहे? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजे आता बॉल टू रन समीकरण उरलंय फक्त. आणि या सामन्याचा पाहायला गेलं तर शेवट राहिलाय फक्त. कसा होईल शेवट या सामन्याचा हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. एक चेंडू मध्ये विजयासाठी 1 धावांची गरज आणि सामना कंपल्सरी चेस हा नियम आहे आपल्या या संघटनेचा, याची देखील नोंद घ्यायची आहे. एक मध्ये 1 बनवायचे आहे. सामना कंपल्सरी चेस म्हणजे 1 धाव बनवणं गरजेचं आहे. काय होणार आहे मैदानाच्या आतमध्ये? फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू सीमारेषे पार. विनिंग स्ट्रोक पुन्हा एकदा लक्ष्मण याच्या बॅट मधून.